नमस्कार शेतकरी बंधूंनो. नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग क्रमांक 7 यामध्ये आपण आज पुन्हा भेटतोय. आपण ही मालिका पॅन्डेमिक जेव्हा सुरू झालं म्हणजे कोविड-19चा प्रादुर्भाव सुरू झाला तिथपासून आपण आज जवळपास 8-9 महिने आपण ही मालिका पुढे नेतोय. शास्त्रज्ञ, अनेक शेतीशास्त्रज्ञ, शेतकरी शास्त्रज्ञ यांच्या माध्यमातून विविध पद्धतीने कसे कसे काय काय लोकांनी प्रयोग केलेत किंवा कशा पद्धतीने आपण शेतीकडे बघायचा दृष्टिकोन ठेवावा हा सगळा आमचा प्रयत्न होता. खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी याला खूप चांगलं सहकार्य केलंय, सपोर्ट केलंय आणि त्यामुळे आमचा उत्साह पण वाढताना आम्हाला जाणवत आहे. तर या भागामध्ये आपण नेचर केअरची जी उत्पादनं आहेत त्याची माहिती घेणार आहोत. आपण जमिनीपासून सुरुवात केली, समृद्ध जमीन कशाला म्हणायचं, सजीव जमीन कशाला म्हणायचं, त्यानंतर आपण ग्रीन हार्वेस्ट स्पेशल या गोष्टींबद्दल आपण बोललो आणि त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य याबद्दल आपण बोललो. आजच्या भागामध्ये आपण इतर काही उत्पादनांचा त्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपल्याला हा पण आजचा सेशन पण आवडेल आणि त्या निमित्ताने आपण आज पुन्हा एकदा या सगळ्या चर्चा करूया. हा जेव्हा सेंद्रिय विचार हा जेव्हा भाग संपेल, ही मालिका संपेल, त्यानंतर आपण प्रश्नोत्तराचा पण एक विषय मुद्दाम समोर घेऊया. अविनाश मोकाटे सर असतील, डॉक्टर सतीलाल पाटील सर असतील, श्री आशिष वेले सर असतील, या सगळ्यांना आपले काही जे प्रश्न असतील ते आपण मुद्दाम जरूर विचारू शकता आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही या सगळ्या मंडळींकडून उत्तर घेऊन ते आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. सो आजच्या भागाकडे आपण वळूया. आजच्या भागाकडे प्रामुख्याने वळत असताना आपण शेतकरी संवाद, नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग क्रमांक 7, संतुलित पीक पोषण व नेचर केअरची उत्पादने त्याच्या अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत. आपण मागच्या भागात बघितलं की पिकाचं जे मुख्य अन्नद्रव्यामध्ये आपण जेव्हा माहिती घेतली तेव्हा नत्र, स्फुरद, पालाश, नंतर दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य याबद्दल आपण प्रामुख्याने चर्चा केली होती. आता मुख्य अन्नद्रव्यांमध्ये आज आपण पुन्हा एकदा ही स्लाइड मी मुद्दाम दाखवतोय की थोडंसं आपल्याला त्या गोष्टी समोर याव्यात, हा त्याच्यातला हेतू आहे. तर आपण नत्र, स्फुरद, पालाश याबद्दल पटकन जाणून घेऊ आणि मग आपण या दृष्टीने जी आमची उत्पादनं आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर नायट्रोजनचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शाखीय वाढ, हरितद्रव्यांचं प्रमाण वाढवणं आणि त्या दृष्टीने आपण ज्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो हे मुख्य नायट्रोजन करतं. हवेमध्ये 76% नायट्रोजन आहे हेही आपल्याला माहिती आहे आणि नायट्रोजन देण्याच्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण नत्र हा युरियाच्या माध्यमातून वापरतो किंवा दुसरी गोष्ट आपण म्हणू शकतो सेंद्रिय पद्धतीमध्ये की शेणमूत्राची स्लरी असेल, नंतर काव युरिन ज्याला आपण गोमूत्र म्हणतो, याही माध्यमातून मोठ्या प्रमाणात नत्र मिळतो. नत्र जर नसेल किंवा कमतरता असेल तर पिकांची वाढ कमी होते, शाखीय वाढ होत नाही ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो. पिकांच्या खालची पानं पिवळी पडतात, फुटवा कमी येतो आणि त्याच्या अनुषंगाने फळधारणा ही कमी होते. दुसरा मुद्दा आहे तो स्फुरद. मुळांच्या वाढीमध्ये महत्वाचं कार्य स्फुरद बजावतो. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम स्फुरद करतो. स्फुरद जर कमी असेल तर पानं हिरवट होतात, लांब होतात, म्हणजे त्याची रुंदी वाढत नाही, आकारमान वाढत नाही, पिकांच्या मागची बाजू जी असते ती जांभळट होते. हे मुख्यतः स्फुरद कमी असण्याचं कारण आहे. पालाश हा तिसरा जो मुख्य घटक आहे ज्याला आपण NPK मधलं नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे पालाशच्या मध्ये काय होतं की पिकाची अन्न तयार करण्याची क्षमता हे पालाशच्या माध्यमातून होत असते. दुसरा पालाशचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे खोडाची ताकद वाढवतं आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे जे फळधारणा झाल्यानंतर जी फळं आपण बाजारात पाठवतो, भाजीपाला आपण बाजारात पाठवतो, त्याची किपिंग क्वालिटी हे पालाश त्याच्या माध्यमातून होत असते. आकारमान फळाचं वाढणं, त्याच्यामध्ये गोडी येणं, याही दृष्टीने पालाशचा रोल महत्वाचा आहे. आणि म्हणून मी मागच्याही एक भागामध्ये सांगितलं होतं की सल्फेट ऑफ पोटॅश द्राक्षामध्ये देण्याची पद्धत आहे, डाळिंबामध्ये 0,050 हे शेवटचे 2 महिने देण्याची पद्धत आहे. पालाश जर कमतरता झाली तर पानावर तांबडे पिवळे ठिपके पडतात, कडा तांबूस होतात आणि आखूड पानं होऊन किंवा खोडं आखोडून शेंडे पण त्या पिकाचे गळतात. हे मुख्यत्वे करून पालाशच्या माध्यमातून आपल्याला आढळतं. आता नत्रस्फुरद पालाशमध्ये हे झालं केमिकल पद्धतीने काही जे सोर्सेस आहेत किंवा ज्याला आपण युरिया म्हणतो, फॉस्फरससाठी डायअमोनियम फॉस्फेट म्हणतो ज्याला आपण 1846 DAP म्हणतो, सिंगल सुपर फॉस्फेट म्हणतो ज्यात 14 ते 18% फॉस्फेट मिळतो. दुसरा ट्रिपल सुपर फॉस्फेट असतो ज्याच्यामधनं 48% फॉस्फेट मिळतो. पोटॅशला म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश हे जसे सोर्सेस आहेत तसं नेचर केअरनी आम्ही काय केलेलं आहे तर नेचर केअरनी आम्ही या सगळ्या विषयामध्ये सेंद्रिय पद्धतीची प्रणाली पण वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा एक जो विषय आपण मागच्या वेळी बोललो होतो की दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि त्यानंतर जो आज सगळेजण ज्याच्याकडे बघतात तो म्हणजे सिलिकॉन ज्याला आपण म्हणतो. सिलिका बेसिकली सॉइल मधूनच आपल्याला मिळतं, खनिज म्हणूनच मिळतं, पण त्याचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे. सिलिका जर असेल
तर पानं अत्यंत ताठ पद्धतीने पिकाची राहतात. ऊसाच्या पद्धतीमध्ये जर आपण बघितलं किंवा पानं जर सिलिका जर चांगला असेल, सिलिका ऊसामध्ये भरपूर लागतो, गव्हामध्ये भरपूर लागतो, भातामध्ये भरपूर लागतो. तर पानं व्यवस्थित ताठ होणं हा सिलिकामधला एक महत्वाचा भाग आहे. जो सिलिका जर आपण दिला तर त्याच्यातनं परिणाम मिळू शकतो आणि म्हणून सिलिकावरती कॉन्सन्ट्रेट करत असताना आम्ही नत्र स्फुरद पालाश, दुय्यम अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि तिसरा महत्वाचा दुय्यम मध्ये दुय्यम नसून पण जो सगळ्यात महत्वाचा मॉलिक्यूल आहे ज्याच्याकडे आपण आज बघतो आहे तो सिलिकॉन. सिलिकॉन मधला आमचा जो उत्पादन आज आहे ते सारथी नावाने आज आम्ही बाजारामध्ये देतो आहे. याच्यामध्ये सिलिकॉन तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळतं, साधारण 40% पर्यंत याच्यामध्ये सिलिका मिळतो. अल्प प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर पण आहे जे दुय्यम अन्नद्रव्य म्हणून काम करतं. सिलिका म्हणजे सारथी हे मुख्यतः भूसुधारक म्हणून काम करतात. जमिनीमध्ये साधारण 2 पोते म्हणजे साधारण 80 ते 100 किलो पर्यंत, जास्तीत जास्त 200 किलो पर्यंत सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. ऊसासारख्या पिकामध्ये अप टू 200 किलो पर्यंत वापरायला हरकत नाही, पण आमचं जे रेकमेंडेशन आहे ते साधारण 2 पोती, लागणीला 1 बॅग, मोठ्या भरणीला 1 बॅग या पद्धतीने आम्ही सारथी देतो. सारथी शेणखताबरोबर, गावखताबरोबर, कोणत्याही सेंद्रिय खताबरोबर किंवा रासायनिक खताबरोबर सुद्धा मिसळून देता येऊ शकते. त्यातलाच आम्ही दाणेदार जो उत्पादन आणलेलं आहे सिलिकॉन मधलं त्याला आम्ही क्रॉप सिलिका असं नाव दिलेलं आहे. शेतीशास्त्रातील प्रदीर्घ संशोधनानंतर ते आम्ही उत्पादन तयार केलं. ग्रॅन्युलेटेड फॉर्म मध्ये उत्पादन आम्ही क्रॉप सिलिका नावाने आणलं. SiO2 70% याच्यामध्ये सिलिकॉन आहे. क्रॉप सिलिका एक ग्रॅन्युल स्वरूपात आहे. 25 किलो पॅकिंग आहे. एकरी 1 बॅग लागणीला, 1 बॅग भरणीला किंवा कोणत्याही पिकामध्ये साधारण 2 बॅग हे कोणत्याही खताबरोबर आपण क्रॉप सिलिका हे सिलिकॉन युक्त उत्पादन आमचं देऊ शकता. सारथी किंवा क्रॉप सिलिका याच्या वापराचे फायदे काय? मुळामध्ये काय होतं, जसं मगाशी मी सांगितलं, सिलिकॉन जमिनीत देण्यामुळं एकतर पानं ताठ होतात, पानाचा एरिया वाढतो, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये गतिमान करण्यामध्ये याचा रोल आहे. पानावर सिलिसिक आम्ल, ज्याला सिलिसिक ऍसिड आपण म्हणतो, त्याचा जाड थर तयार होतो आणि रसशोषक किडींना तुमचं पीक बळी पडत नाही. मुळामध्ये काय होतं, रसशोषक किडीमध्ये माइट्स येतो, त्यानंतर तुडतुडा येतो आंब्यामध्ये, थ्रिप्स येतो मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्याही पिकामध्ये. तर ह्या सगळ्यांची जी पद्धत आहे हे रस शोषून त्याच्यावरती जगत असतात, त्याला सकिंग पेस्ट आपण म्हणतो. तर पानं ताठ होणं, जाड होणं, सिलिकाचा त्याच्यावरती कोट होणं, याच्या परिणामाने ह्या किडी फारसा त्रास देऊ शकत नाहीत आणि म्हणून त्याचा रोल न्यूट्रिएंट म्हणून पण आहे आणि पेस्ट कंट्रोल मेजर म्हणून पण आहे. पिकांची मुळं मजबूत होण्यामध्ये, घनता वाढण्यामध्ये, ज्याला आपण जारवा म्हणतो, वनस्पतीचा जारवा जेवढा वाढेल तेवढी वनस्पती अन्नग्रहण जास्त चांगल्या पद्धतीने कमवू शकते. म्हणजे अन्नग्रहण वाढीस लावणं हा त्यातला एक महत्वाचा रोल आहे. पिकावर कमी पाणी, अतिउष्णता यांचा जो ताण असतो तो सुद्धा सिलिकामुळे कमी होतो. विशेषतः काय होतं, जेव्हा आपण सिलिका हे जे द्रवरूप सिलिका सुद्धा आम्ही फवारायला रेकमेंड करतो, कारण त्याची पण एक फिल्म तयार होते पानांवरती आणि बाष्पीभवनाचा सुद्धा वेग कमी होतो. किंवा या सिलिकामुळे जी काही फिल्म तयार होते त्यांनी पण बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. मोठ्या प्रमाणात पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नत्राचं प्रमाण स्थिर ठेवण्यामध्ये सिलिकाचा रोल आहे आणि विशेषतः मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तांदूळ असेल म्हणजे भात, गहू, ऊस यामध्ये सिलिकाचा रोल अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतरचं एक आमचं उत्पादन आहे ते म्हणजे केओसेल. हे पण सिलिकॉनवरती आधारित आहे. मी आत्ताच सांगितलं आपल्याला की सिलिकॉन जर फवारला आपण तर त्याचाही उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे सारथी हे पावडर फॉर्म मध्ये, क्रॉप सिलिका दाणेदार आहे आणि केओसिल हे फवारणीसाठी आहे. याच्यामध्ये 80% पर्यंत सिलिकॉन मिळतं आपल्याला. हे जर 5 ग्रॅम प्रति लिटर ऑफ वॉटर एका लिटरमध्ये घालून जर आपण फवारलं तर त्याची फिल्म, त्याचा एक लेअर तयार होतो. हे उन्हाळ्यामध्ये आम्ही रेकमेंड करतो. साधारण संक्रांतीनंतर उष्णता वाढायला सुरुवात होते, जानेवारी एंड पर्यंत ती वाढत जाते, फेब्रुवारी, मार्च, मे मध्ये तर आपल्याकडे 40, 42, 44 डिग्री पर्यंत सुद्धा तापमान जातं आणि तेव्हा बाष्पीभवनाचा वेग, वनस्पतीच्या पानातनं बाष्पीभवन होण्याचा वेग प्रचंड असतो आणि तेव्हा वनस्पती स्ट्रेसमध्ये जाते, प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती ताण येतो आणि तेव्हा जर 5 ग्रॅम आपण 1 लिटर पाण्यातनं जर सिलिकॉन फवारलं, केओसेल फवारलं तर त्याचा जो लेअर तयार होतो त्याच्यातनं बाष्पीभवनाचा वेग प्रचंड प्रमाणात कमी केला जातो. तर त्याच्या दृष्टीने हा अतिशय उपयोगी महत्वाचा प्रॉडक्ट आहे. कोणत्याही पिकामध्ये केओसिल हे वापरायला मी रेकमेंड करतो. त्याच्यामुळे पाण्याचा जो ताण असतो, ज्याच्यामुळे पीक स्ट्रेसमध्ये जाऊ शकतं, ते कमी करण्याचं काम हे केओसिल करतं. मगाशी म्हणल्याप्रमाणेच बाष्पीभवनाचा वेग कमी करतं. पिकावरती फवारणी केल्यानंतर त्याचं आवरण होतं हे मी तुम्हाला सांगितलंय. स्फुरद पोटॅशची उपलब्धता केओसिलमुळे वाढवली जाते. पांढरी माशी, खोडकीड, कोळी ज्याला आपण माइट्स म्हणतो,
व्हाईट फ्लाय म्हणतो, याचा सुद्धा प्रादुर्भाव याच्यापासून कमी केला जातो. केओसीलच्या वापरामुळे करपा, भुरी, केवडा हे सुद्धा रोग बुरशीजन्य जे आहेत ते लांब ठेवण्याचा मदत पिकासाठी केली जाते. आता आपण जे बघितलं ते सिलिकॉनची आमची रेंज बघितली, म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर नंतर सिलिकॉन येतो, त्याची आपण रेंज बद्दल बोललो. आता मी बोलणार आहे आपल्याशी फॉस्फोरिच, ज्याला आपण प्रॉम म्हणतो. प्रॉम म्हणजे फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. आता जसं मगाशी म्हणालो मी की नायट्रोजनसाठी आपल्याकडे सोर्सेस काय, तर युरिया आहे, त्याच्यात 46% नत्र आहे. डीएपी मधला 1846 मधला 18 हा नत्र जातो. अमोनियम सल्फेट वापरतात काही लोक. शेणमूत्राची स्लरी असते, त्यातनं नायट्रोजन मिळतो. या सगळ्या गोष्टी नायट्रोजनच्या झाल्या. फॉस्फरस करता काय सोर्स आहेत आपल्याकडे, तर सिंगल सुपर फॉस्फेट, ज्याच्यामधनं 14 ते 18% फॉस्फरस मिळतो. डीएपी डाय अमोनियम फॉस्फेट 48% मिळतो. मिश्र खत आहेत, 10-26-26 आहे, 19-19-19, 0-52-34 आहे, यातनं त्या प्रमाणात तो फॉस्फरस दिला जातो. आणि सगळ्यात महत्वाचा जो ऑर्गॅनिक सोर्स म्हणून आपण ज्याच्याकडे बघितलं जातं ते म्हणजे रॉक फॉस्फेट, ज्याच्यामध्ये 34 ते 38% फॉस्फरसचं प्रमाण आहे. आणि त्याच्यापासून हा बनवलेला प्रॉडक्ट म्हणजे फॉस्फोरिच, म्हणजेच फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. याला ऑर्गॅनिक मध्ये मान्यता आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डायअमोनियम फॉस्फेटला हा सक्षम पर्याय म्हणून काम करतो. ते कसं याच्याकडे आपण बघूया. याच्यातला जो P2O5 आहे तो शासनाच्या ग्रेड प्रमाणे 10.40% एवढाच आहे. आणि मग तुमचा प्रश्न असा असेल की 1846 मध्ये तर 46% आहे, मग त्याला हा कसा काय पर्याय ठरू शकतो. किंवा सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 14-18% मिळतं, ट्रिपल फॉस्फेटमध्ये 48% फॉस्फरस मिळतो, मग त्याला 10.40% कसं काय काम करणार. तर मुळात शेतकरी बंधूंनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणताही फॉर्म मधला फॉस्फरस जो केमिकल फॉर्म मधला आपण देतो, इनऑर्गॅनिक फॉर्म मधला देतो, त्यातला 30 ते 35% फॉस्फरस पिकाला मिळतो. उरलेल्या फॉस्फरसचं जमिनीमध्ये स्थिरीकरण होतं आणि तो कायमस्वरूपी तो सतत फ्री करण्याकरता आपल्याला प्रचंड प्रमाणात सेंद्रिय उत्पादनं जमिनीमध्ये वापरण्याची गरज भासते. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्याची गरज भासते. प्रचंड प्रमाणात सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये कुजवले गेले पाहिजेत. आणि मग फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर किंवा या पद्धतीची सुद्धा उत्पादनं वापरली गेली पाहिजेत. स्थिर झालेला फॉस्फरस हा फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाच्या साहाय्याने तो आपल्याला पिकासाठी उपलब्ध करून देता येतो. पण फॉस्फरस जो सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे त्याच्यासाठी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे कमीत कमी 0.5च्या वरती पाहिजे. आणि आज जर महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनींचं जर आपण मॅपिंग केलं आणि जर आपण बघितलं किंवा विचारलं तर तुमच्या असं लक्षात येईल की सेंद्रिय प्रमाण, कर्बाचं प्रमाण हे 0.5च्या आत खूप अंशी कमी 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 होताना दिसतंय. याची प्रामुख्यानं 2-3 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सेंद्रिय पदार्थ वापरण्याकडे शेतकऱ्यांचा भर कमी आहे. 40 गाडी हेक्टरी शेणखत आम्हाला मिळत नाहीये. त्याला आज पर्याय म्हणून जी काही सेंद्रिय खतं बाजारात आहेत ती उत्तम दर्जाची शोधून घातली गेली पाहिजेत. आणि मग फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तुम्ही दिला पाहिजे, मग जमिनीतला फॉस्फरस जो आहे स्थिर झालेला तो पिकाला मिळतो. आता याच्यावरचा पर्याय म्हणून आम्ही याच्याकडे बघतोय आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय की इनऑर्गॅनिक फॉर्म मधला फॉस्फेट हा 30-35%, 40% मिळतो. म्हणजे 100 किलो जर तुम्ही 1846 वापरलं तर 46% फॉस्फरस तुम्हाला जमिनीमध्ये मिळतो. त्यातला 30 ते 40% म्हणजे साधारण 10 ते 12% फॉस्फरस हा जमिनीमधनं पिकाला मिळतो, बाकीचा स्थिर होतो. आणि म्हणून P2O5 हा ऑर्गॅनिक फॉर्म मधला जो 10.40% आहे हा संपूर्णतः उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाची ग्रेड आहे. हा ग्रॅन्युलेटेड फॉर्म मध्ये आहे. कोणत्याही कडधान्यामध्ये, भाजीपाल्यामध्ये, ऊसामध्ये तुम्हाला हा देणं हे अत्यंत सोयीची गोष्ट आहे. आणि हा स्लो रिलीज मध्ये आहे. हा ग्रॅज्युअली हळूहळू हळूहळू डिकम्पोज होत जातो आणि यातला जो रॉक फॉस्फेटचा जो सोर्स आहे तो तुम्हाला पिकाला उपलब्धता करून दिली जाते. याच्यामध्ये 34% रॉक फॉस्फेट वापरलं जातं, पैकी 10.40 उपलब्ध होतं. उरलेलं फॉस्फेट आहे ते पुढील पिकाला आपल्याला उपयोगी मिळतं आणि म्हणून फॉस्फरिच हे उत्पादन अत्यंत उपयोगी आणि महत्वाचं आहे. फॉस्फरिकच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होते. आपण दिलेली मूलद्रव्य जमिनीमध्ये जास्त काळ टिकून ठेवण्याचं काम हे करतं, कारण हे स्लो रिलीज आहे, पकडून ठेवतं आणि हळूहळू पिकाला मिळतं. स्फुरद विद्राव्य करणाऱ्या जीवाणूंना वाढीसाठी चालना आहे, कारण याच्यामधला जो कोटिंग आहे फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर त्याच्यामध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याची क्षमता आहे. आणि तो ऑर्गॅनिक कार्बन, तो सेंद्रिय कर्ब स्फुरद विद्राव्य करणाऱ्या जीवाणूंच्यासाठी पोषणासाठी महत्वाचा आहे. आणि त्याच्या अनुषंगाने हे जीवाणू जमिनीमध्ये वाढून तो फॉस्फरस उपलब्ध करून दिला जाईल. 5 पासून 9 पर्यंत कोणत्याही पीएचच्या जमिनीमध्ये फॉस्फरिच हा उपलब्ध होतो. हा सगळ्यात त्याच्यातला महत्वाचा विषय आहे.
आज आपण ऊस पट्ट्यात जर गेलो, पश्चिम महाराष्ट्रापासून अगदी कुठेही पर्यंत जर आपण गेलो, तर पिकाचा बेवड म्हणजे फेरपालट न करणं, चांगला बेवड न वापरणं, ऊसावरती ऊस घेणं, अति पाणी, अति रासायनिक खतं, याच्या दृष्टीने आमचे पीएच जर आपण बघितले तर ते 8, 8.5, 9च्या घरात गेलेले आहेत. आणि काही ठिकाणी आपण जर बघितलं तर ऍसिडिक पीएच सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. विशेषतः कोकणातल्या जमिनी तिथे 4.5, 5, 5.5, 6 पीएचच्या जमिनी तुम्हाला बघायला मिळतात. सो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 पीएच ते 9 पीएच मध्ये फॉस्फरिच हा कुठेही वापरला तरी त्याचे तुम्हाला उत्तम परिणाम बघायला मिळतील. साधारण 2 ते 4 बॅग एकरी रासायनिक खताशिवाय, म्हणजे रासायनिक खताला पर्याय म्हणून आम्ही तुमच्यासमोर मांडतोय, हे सेंद्रिय खताबरोबर तुम्ही देऊ शकता, शेणखताबरोबर देऊ शकता, इंडिपेंडेंटली म्हणजे नुसता फॉस्फरिच सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आम्ही नवीन जो उत्पादन आणतो आहे ते पृथ्वी पीडीएम. पृथ्वी म्हणजे आपल्याला माहिती आहे, पृथ्वी म्हणजे जमीन, त्याला आपण अवनी पण म्हणतो, अन्न वस्त्र निवारा ज्यामध्ये निर्माण करण्याची क्षमता आहे अशी ती अवनी, अशी ती पृथ्वी. आणि म्हणून आम्ही त्याचं नामकरण करताना पृथ्वी पीडीएम, पीडीएम म्हणजे पीडीएम पोटॅश, पोटॅश डिराइव्ड फ्रॉम मोलॅसिस, ही नवीन ग्रेड शासनाने दिलेली आहे. 14.50% एवढा पोटॅश याच्यामध्ये आहे. पोटॅशचं कार्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पोटॅशचं कार्य बहुतेक सगळ्या लोकांना माहिती आहे, स्फुरदाचं कार्य माहिती आहे, म्हणून तो फॉस्फरिच नंतरचा सगळ्यात पुढचा महत्वाचा जो प्रॉडक्ट आहे तो पीडीएम, पृथ्वी पीडीएम पोटॅश. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अत्यंत उपयुक्त आहे, कारण चुनखडीमध्ये आपल्याला माहिती आहे की तिथं न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी जास्त प्रमाणात होत नाही. अन्न ग्रहण करण्याची क्षमता चुनखडीमध्ये पिकाची खूप कमी असते आणि अशा ठिकाणी हा उत्पादन हे आम्ही मुद्दाम तुम्हाला रेकमेंड करू. नैसर्गिकरित्या उपलब्ध अवस्थेतला हा पोटॅश आहे, तो दीर्घकाळ मिळतो, स्लो रिलीज फॉर्म मधला आहे, हे दाणेदार उत्पादन आहे आणि त्याचे अतिशय चांगले परिणाम आपल्याला याच्यामध्ये मिळतात. 50 किलोमध्ये हा प्रॉडक्ट उपलब्ध आहे. फॉस्फरिच आणि पोटॅश, आमचा पीडीएम पोटॅश, हे दोन्ही प्रॉडक्ट फॉस्फरस आणि पोटॅशच्या केमिकल खतांना हे निश्चितपणे पर्याय आहेत. याच्याकडे आपण अत्यंत पॉझिटिव्हली बघावं, हे वापरून बघावेत अशी माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे. पृथ्वी पीडीएमचे वापराचे फायदे काय काय आहेत? तर फुलांची आणि फळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवतं, फळांची चव, आकार, चमक वाढवून फळांना वेळेवरती परिपक्व करण्यास मदत करतं, मुळांची संख्या तसेच मुळांची लांबी वाढवण्यास मदत करतं. फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण पिकामध्ये व्यवस्थित वाढल्यानंतर ह्या दोन्ही गोष्टींमुळे प्रतिकारशक्ती वाढते. साधारण पीडीएम वापरण्याचं प्रमाण हे एकरी 3 ते 4 बॅग कोणत्याही पिकामध्ये तुम्ही हे वापरू शकता. ऊसापासून, डाळिंबापासून, आंबा असेल, कोणतीही गहू, तांदूळ किंवा ज्वारी बाजरीसारखी पिकं आहेत, कडधान्यासारखी पिकं आहेत, तिथे मात्र आम्ही त्याचं रेकमेंडेशन एकरी 1 बॅग याप्रमाणे करतोय. पुढचं जे आमचं उत्पादन आहे ते सुपीक ग्रॅन्युल्स, हा फॉस्फोजिप्सम कॅटेगरीमधला उत्पादन आहे. हे आता महाराष्ट्र शासनाने ग्रेड दिलेली आहे फॉस्फोजिप्सम. फॉस्फोजिप्सम मध्ये नॅचरली कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे तिन्ही स्त्रोत उपलब्ध होतात. भूसुधारक म्हणून हे काम करतं. क्षारयुक्त जमिनीमध्ये अत्यंत उपयुक्त आहे. जमिनीचा सामू संतुलित राखण्यास मदत करतं. महाराष्ट्र शासनाची ग्रेड आहे. मुळामध्ये काय होतं, ज्या जमिनी आज आपल्या अल्कधर्मीय आहेत, म्हणजे 7.5, 7 पीएचच्या पलीकडे गेलेल्या आहेत, 8, 8.5, 9, तिथे अपटेक व्हायला फार प्रॉब्लेम येतो, न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी होत नाही. तर त्याच्या सॉइल बॅलन्सिंग करण्याचं काम हे फॉस्फोजिप्सम सारखं उत्पादन करू शकतं. आणि म्हणून हे दाणेदार स्वरूपातलं उत्पादन आहे. 50 किलोची बॅग आहे. ही जर आपण वापरली सेंद्रिय खताबरोबर किंवा रासायनिक खताबरोबर किंवा कोणत्याही खताबरोबर जर वापरलं तर जमिनीचा पीएच बॅलन्सिंगचं काम हे मोठ्या प्रमाणात सुरुवातीला करेल आणि मग दिलेली अन्नद्रव्य, दिलेली मूलद्रव्य जी जमिनीमध्ये उपलब्ध आहेत ते पीक शांतपणे व्यवस्थित उत्तमरित्या घेऊ शकेल आणि स्वतःची वाढ करू शकेल. या दृष्टीने या उत्पादनाकडे आपण बघावं. जाता जाता यातला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे वहनाचं काम करणार आहेत. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर बद्दल मागच्याच आपण भागामध्ये आपल्याशी व्यवस्थित चर्चा केलेली आहे. त्यामुळे याच्याकडे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरचा स्त्रोत आणि बेसिकली भूसुधारक या दृष्टीने आपण सगळ्यांनी बघावं अशी माझी विनंती आहे. जमिनीतलं कॅल्शियम, मॅग्नेशियमचं प्रमाण याच्यामुळे वाढेल, जमीन भुसभुशीत होईल, बियाण्याची उगवण चांगली होईल, बेसिकली सॉइल बॅलन्स करण्यामध्ये याचं महत्वाचं काम आहे. आणि ते केल्यामुळं नायट्रोजन, स्फुरद म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि ह्या सगळ्या इतर मूलद्रव्य खेचली जातात. पीक चांगल्या पद्धतीने ते घेईल. साधारण एकरी 1 ते 2 बॅग मोठ्या पिकामध्ये, पेरिनियल क्रॉप्स, ऊसासारख्या पिकामध्ये 3 ते 4 बॅग पर्यंत सुद्धा तुम्ही जाऊन हे वापरू शकता. आजच्या एपिसोडमध्ये मुख्यत्वे करून आपल्याशी एवढंच बोलायचं होतं, कारण आज जो विषय आमच्यापर्यंत, जो तुमच्यापर्यंत जो मांडणी करायचा होता, तो मुख्यत्वे करून फॉस्फरस, पोटॅश याची आमची उत्पादनाची रासायनिक खतांना पर्याय म्हणून ठरू शकतात. आणि त्यानंतर जो येतो तो फॉस्फोजिप्समचा, जो सॉइल बॅलन्सिंग काम करेल.
या उत्पादनाबद्दल आपल्याशी बोलायचं होतं. आणि तिसरा महत्वाचा घटक जो सिलिका आहे, की जो दुय्यम कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर नंतर येणारा सिलिका, जो सर्व शास्त्रज्ञ लोकांना वापरण्यासाठी विनंती करतायत, या उत्पादनांबद्दल आपल्याशी आज बोलायचं होतं. आजच्या भागामध्ये आपण आज इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये उरलेली जी आमची उत्पादनं आहेत ती घेऊन मी आपल्या भेटीला येत आहे. आपल्याला ज्या काही शंका असतील त्या आमच्या कस्टमर केअर नंबरवरती विचारा, ज्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्या सगळ्या शेतकरी मित्रांशी, शास्त्रज्ञांशी चर्चा करून योग्य विनिमय करून तुमच्यापर्यंत हे सगळे विषय पोहोचवू शकेन असा मला विश्वास आहे. आपण ज्या पद्धतीने नेचर केअरच्या या संपूर्ण भागांमध्ये वारंवार येत आहे आणि हे सगळे भाग बघताय त्याबद्दल पुनश्च एकदा नेचर केअरच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो. 2021 साल चालू झालंय. गेल्या वर्षी आपण पॅन्डेमिक कोविड-19 याच्यामध्ये सगळेजण गेले 8-9 महिने याच्यामध्येच आपण होतो. मग लॉकडाऊन झाला, पण आमचा बळीराजा कष्ट करतोय आणि या पद्धतीने आपण जगाचा पोशिंदा म्हणून जो शेतकरी वर्ग जो आमचं काम करतोय त्याला येणाऱ्या काळामध्ये भरभराट त्याची व्हावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. नवीन वर्ष 21 आपल्यासाठी कोविड मुक्त आणि जास्त चांगल्या पद्धतीने जास्त सुसंधी निर्माण करणाऱ्या आणि उत्तम पीक देणाऱ्या अशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत आपण करूया. नवीन वर्ष आपण सगळ्यात उत्तम आरोग्याचे, भरभराटीचे, समाधानाचे जावो एवढंच या पद्धतीने याविषयी आपल्याला शुभेच्छा देतो आणि हा एपिसोड याची सांगता आपण आज इथे करतोय. पुनश्च एकदा सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.